मुंबईतील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे। दिल्लीच्या विशेष न्यायालयात राणाच्या रिमांडवर सुनावणी झाली। मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास तहव्वूर राणाला घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेचा ताफा दाखल झाला होता। आता तहव्वूर राणाची चौकशी देखील होऊ शकते। एनआयएच्या विशेष न्यायालयानं हा निर्णय दिलाय। एनआयएनं राणाच्या 20 दिवसांची कोठडी मागितली होती। अखेर त्याला 18 दिवसांची कोठडी आता देण्यात आली आहे। तर एनआयए कोठडीत तहव्वूर राणाच्या कसून चौकशीला आता सुरुवात झाली आहे। 12 अधिकाऱ्यांची एनआयएची टीम राणाची कसून चौकशी करते आहे। चौकशीला सुरुवात करण्याआधी एनआयए महासंचालकांशी बैठक घेण्यात आली। चौकशीचा रोजचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला जाणार आहे। राणाच्या चौकशीची धुरा उपमहानिरीक्षक जया रॉय यांच्याकडे आहे। मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राणाची तपशीलवार चौकशी करण्यात येते। चौकशीच्या अखेरच्या टप्प्यात राणाचा संपूर्ण जबाब रेकॉर्ड करण्यात येणार आहे। तर राणाच्या प्रत्यर्पणाची मोठी न्यायालयीन लढाई भारताने अमेरिकेत लढली। कसा होता हा लढा आपण पाहूयात। 11 नोव्हेंबर 2009 साली एनआयए कडून दिल्लीत हेडली, राणा आणि इतरांवर खटला दाखल करण्यात आला। 6 मे 2010 रोजी मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला मृत्यूदंड देण्यात आला। 9 जानेवारी 2011 रोजी अमेरिकेतल्या जिल्हा न्यायालयात राणा दोषी ठरला। 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्याला मिळाली। 10 जून 2010 रोजी भारताकडून राणाच्या प्रत्यर्पणासाठी अमेरिकेला अधिकृत विनंती करण्यात आली। राणाची शिक्षेतून मुक्तता करण्यात आली। प्रत्यर्पणाची भारताची विनंती प्रलंबित असल्यानं राणाला पुन्हा एकदा 10 जून 2020 रोजी अटक करण्यात आली। 21 जानेवारी 2025 ला अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा राणाच्या अपील याचिकेवर सुनावणीस नकार आला। तर 13 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राणाच्या प्रत्यर्पणाचे संकेत त्यांनी दिले। 27 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकन सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली। तातडीच्या स्थगितीचा अर्ज कोर्टाने फेटाळला। 7 एप्रिल 2025 रोजी अमेरिकन सुप्रीम कोर्टाने राणाची पुनर्विचार याचिका फेटाळली। 8 एप्रिल 2025 रोजी राणाला आणण्यासाठी भारतीय पथक अमेरिकेत दाखल झालं। 9 एप्रिल 2025 ला राणाला घेऊन भारतीय पथक दिल्लीकडे रवाना झालं। तर 10 एप्रिल 2025 रोजी राणाला घेऊन पथक भारतात आलं। रात्री UAPA कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली। तर प्रत्यर्पण ते कोठडी या प्रवासात नेमकं काय काय घडलं आपण पाहूयात। 9 एप्रिल 2025 ला राणाला घेऊन भारतीय पथक दिल्लीकडे रवाना झालं। दुपारी 12 वाजता 10 एप्रिल रोजी पाकिस्ताननं राणा कॅनेडियन नागरिक असल्याचं सांगत हात झटकले। 10 एप्रिल 2025 ला संध्याकाळी 6:48 राणाला भारतात आणल्याचं एनआयए कडून जाहीर करण्यात आलं। रात्री 8:33 राणाला UAPA अंतर्गत अटक झाल्याचं जाहीर करण्यात आलं। रात्री 10:38 राणाला एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं। तर रात्री 10:58 राणाच्या कोठडीबाबत न्यायालयीन सुनावणी सुरू झाली। 11 एप्रिल 2025 ला मध्यरात्री 2:30 वाजता राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी जाहीर करण्यात आली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।